नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कोणतेही काम प्रामाणिकपणे केल्यास त्याचे फळ मिळते. अरविंद खराडे. आपण समाजात असो वा कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना जिद्दीने व प्रामाणिकपणे करत राहिल्यास त्याचे फळ चांगलेच मिळते हे देवाप्पा देवकते यांच्या कार्यातून दिसून आले. त्यांनी कारदगा गावी ग्रामपंचायत सदस्य म्हणून, ग्रामदैवत बंगालीबाबा उरूस कमिटी सदस्य म्हणून तसेच सामाजिक व राजकीय कार्यातून निस्वार्थपणे केलेली सेवा पाहून त्यांची आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी हलसिद्धनाथ साखर कारखान्यावर संचालक म्हणून निवड करून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ दिले आहे, तर कारदगा गावाला मानाचे स्थान दिले आहे, असे मत ग्रामदैवत बंगालीबाबा उरूस कमिटीचे अध्यक्ष अरविंद खराडे यांनी व्यक्त केले. कारदगा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामदैवत बंगालीबाबा उरूस कमिटी सदस्य, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते देवाप्पा देवकते यांची श्री हलसिद्धनाथ साखर कारखाना निप्पाणी येथे संचालक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा कारदगा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात अध्यक्षपदावरून बोलताना अरविंद खराडे यांनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की देवाप्पा देवकते ही सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांनी आपल्या घराची पर्वा न करता पंचायत उरूस कमिटी माध्यमातून तसेच आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पक्षाच्या माध्यमातून गावची, समाजाची व जनतेची सेवा करत आले. हे पाहूनच त्यांना अण्णावहिनीने हलसिद्धनाथ साखर कारखान्यावर संचालक म्हणून नियुक्ती केली. हे आम्हा कारदगावासियांचे भाग्य असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना हालशुगर नवनिर्वाचित सदस्य देवाप्पा देवकते म्हणाले की ग्रामदैवत बंगालीबाबा देवाच्या आशीर्वादाने व आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाने व तुम्हा सर्वांच्या सहकार्याने मी आजपर्यंत जी सेवा प्रामाणिकपणे व निस्वार्थ भावनेने करत आलो, त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अण्णावहिनींनी हे पद दिले आहे. तेव्हा इथून पुढे या भागातील शेतकरी वर्गाची व जनतेची सेवा करीन, असे यावेळी सांगितले. अनिल खोत, प्रकाश हांडे, शिवाजी जोगदार, योगिनी कुलकर्णी, रावसाहेब हांडे आदींनीही मनोगते व्यक्त केली. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी गीताने व रोपाला पाणी घालून करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक यशवंत गावडे यांनी केले. त्यानंतर ग्रामदैवत बंगालीबाबा उरूस कमिटी, भाजप कार्यकर्ते, धनगर समाज, मुस्लिम समाज, शिवसमर्थ कोऑप क्रेडिट सोसायटी यांच्यासह विविध संस्था, देवाप्पा देवकते यांच्यावर प्रेम करणारी मंडळी व आप्तेष्ट यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आप्पासो कलावंत, लक्ष्मण पसारे, मल्लाप्पा बागाजे, आत्तावला पटेल, भाऊसाहेब खोत, सूरज माळी, मलिक सरगुरू, सुकुमार माळी, रवी ऐवाळे, अशोक मोरे, वनिता सपसागरे, मंगल कुंभार, शकुंतला माने, भाऊसो चिंदके, वैशाली खराडे यांच्यासह कारदगा येथील सर्व समाजाचे लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश काशीद यांनी केले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. अतिशय मानाची गोष्ट आहे आणि येथून सत्कार करावा ही सर्व गावकऱ्यांची इच्छा होती आणि त्या इच्छेला अनुसरून गावातील सर्व नागरिकांना या ठिकाणी बोलवून त्यांच्या समवेत सत्कार करावा ही आमची सर्वांची इच्छा आहे. मंडळी, आपल्या ह्या बंगाली बाबांच्या कृपेनं, जंगली महाराजांच्या कृपेनं या गावामध्ये शेतकरी हा सदन आहे. आपल्यावर बंगाली बाबांची फार मोठी कृपा आहे. आपल्या गावातून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन करणारी मंडळी आणि या पंचवर्ष व निप्पाणी भागच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या आशीर्वादाने व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली मला हलसिद्धनाथ साखर कारखान्याचं संचालक पद मिळालं. त्याबद्दल आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा आभार आहे. शेतकरी माणूसच आहे. प्रथम मी हलसिद्धनाथ साखर कारखान्याचं संचालक होणे मी समजतो माझी तर लाईक नाही, तरी पण अण्णावहिनींनी माझ्या कामाची दखल एकनिष्ठ प्रामाणिकपणे जे राबलो आतापर्यंत, ते पक्षात असू दे, बंगालीबाबाच्या उरुसात असू दे, कुठल्याही क्षेत्रात असू दे, माझं जे काम आहे ते त्यांच्या दखल घेऊन त्यांनी मला हे संचालक पद दिल्या. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. प्रथम नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि दूधगंगा नदीला पाणी 12 महिने असल्यामुळं तिथली जमीन सगळी सुपीक, सुजलाम आणि प्रगतशील आहे. त्या जमिनीत
सर्वसाधारण सगळी लोक शेतकरीच आहेत आणि ते सगळी शेती सगळी ऊसाच्या याच्यावर शेती आहे. त्याबद्दल त्या शेती ऊसामुळेच आपल्या सर्व शेतकऱ्यांचं उदरनिर्वाह त्याच्यामुळे चालणार आहे. आणि निपाणी तालुक्यातील हलचंदनाथ साखर कारखाना एक आता थोड्याच कालावधीत एक नावारूपाला आलेला आहे. निपाणी तालुक्यातील कारखाना एक नावारूपाला आलेला आहे. त्या कारखान्याच्या जेवढी आमच्या तालुक्याच्या असू देत आमच्या भागातील सगळ्या शेतकऱ्यांच्या हितसोयीसाठी काय जे योजना येतील त्या मी प्रामाणिकपणे तुमच्या सर्वांच्यापर्यंत पोहोचणार एवढी मी ग्वाही देतो आणि माझ्या जवळ माझ्या दृष्टीनं. तर मी आता त्यांच्या पक्षात आहे, तर माझ्याकडे पक्षी अजिबात नाही. पण जिथं जिथं काम तिथं देवपा दिसणार सगळ्यात तिथं देवपा येणार, जात नाही पाहत नाही. आणि विशेष म्हणजे आमचे तर अनुभव सांगत पडतो तरी ते वेळ मला कारण बंगाली बाबाच्या कमिटीमध्ये काम करत असताना आपण म्हटलं जातं की कमिटी 1 महिना काम करते. पण बंधुभगिनी म्हणून मी नेहमी सांगत असतो बंगाली बाबाच्या कमिटीच्या पुढे जर 2-4 लोक दिसत असली तरी देखील पडद्या प्रत्येक मिनिटात काम करत असतो. त्यामध्ये स्पीकरवर असू दे, माहितीचं जेवण असू दे, कुठल्या गोष्टी त्याच्या तोंडातून नाही असं. मग ती पक्षाची असू दे, गावाची असू दे, कुठल्या धर्माची असू दे, संकटकारी असू दे, आनंदाची असू दे, त्या प्रत्येक ठिकाणी देवभाव आहे. कारण बंगालीच्या पांढरीमध्ये पण म्हटल्यानंतर देवाबा धनगर समाजाकडून बोलत नाही. तिथं समाजमध्ये अख्खं गाव मी गावासाठी नुसतं काम करायला त्याची पोतपत्ती आपण देत असतो. म्हटलं गेलं मला की ते मला ग्रामपंचायत पण देवापाची राज करण्याची स्टाईल, देवापाची काम करण्याची स्टाईल ही फक्त मराठीत राजकारणात जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा तर समाजकारण लक्ष घ्यायलाच पाहिजे. कारण समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना, इतर कामं करत असताना सध्याची परिस्थितीमध्ये थोडंसं मागवून पाहिजे पाहिजे. देवाच्या तोंडात हे करत घडणारा भगवंता ह्या सांगण्याचा उद्देश काय. आम्ही जरी वयानं मोठं असतो तर बऱ्याच वेळा देवापांना आम्हाला देखील मार्गदर्शन करतो हे तुम्हाला माहिती आहे. आमचं तिथं हजारो आहे आणि त्या हजारोमध्ये म्हटलं तर देवापा आहे हे माहिती असू दे. मी परवा म्हटलं काल मध्ये विषय झाला की गावामध्ये हा कार्यक्रम करताना आपल्याला माहिती असं आपण बोलतो की एका पक्षाचं आहे ते देवापा BJP पक्षाचा आहे. त्यांना डायरेक्टर पद दिलं की मी वगैरे थोडं 2 मिनिटं वेळ घेणार तर ते सांगणं तुम्हाला सत्तापानानंतर निधन झालं. त्यावेळी आमची इच्छा होती की त्यांच्या जागी एक तर त्यांच्या घराण्याचा माणूस घ्यावा किंवा देवापांना घ्या. थोडासा तिथं कालावधी कमी होता. त्यावेळी अण्णाने आणि वहिनीने सांगितलं की अरविंदांना तुम्ही नावं सुचवल्या बरोबर आहे. योग्य वेळ आल्यानंतर योग्य माणसाला घेतलं एवढी तुम्हाला खात्री देतो. आणि बरोबर योग्य वेळ आल्यानंतर आता न सांगता कारण त्यावेळी त्यांचं नाव घ्यायला झालं त्यावेळी मी हजर नव्हतो. पण त्यांचा फोन म्हणाला अरविंदांना तुम्ही जे म्हणत होता योग्य माणसाला मी डायरेक्टर बोलले तुम्हाला माहितीसाठी असते म्हणून त्यांचा आभार मानता हे माझ्या कार्याचे त्याला राजकीय लोक करतात, मोठी लोक करतात हे कार्याच्या वतीनं मोठी भाग्याची गोष्ट आहे. एक कार्यकर्ता म्हणून एवढ्या मोठ्या पदावर मला म्हटलं संजय सरांनी म्हटलं बरेच जणी आपल्याला सांगितलं की आपण बघतोय वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये डायरेक्टर म्हटलं की आपल्याला नजर आहे. आपल्या नवीन पिढीनं बरेच जण म्हणतात की आपण नुसतं काम केलं तर आपल्याला मिळणार आहे काय. तर आता आपल्याला कार्यामध्ये बंगालीच्या पांढरीमध्ये एक उदाहरण भविष्यामध्ये इतिहासामध्ये सांगण्यासारखं आता वर्तमान काळात कोण असं देवापा करत जो माणूस प्रामाणिक काम करतो त्याचा आमचा बंगाली बाबा भरपूर देतो हे जगत होता.